हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर आज आहे अनंत चतुर्थी, शनिवारचा दिवस. तर मी काढली थोडीशी साफसफाई करायला. थोडीशी म्हणजे रोजचा पसारा जो असतो तोच आवरायचा होता आमच्या इथं. आणि भाभीची तर थोडी साफसफाई करायची होती. तर त्याच्यासाठी करणार होती इशिता भाभींची मदत. तर सानू येऊन बसली होती आमच्याकडे. ती सकाळचं डेली आहे, उठल्यावर त्या अगोदर माझ्याकडे ती येतेच. आणि मी थोडं 2-3 चादरा वगैरे धुवायला काढल्या होत्या. तर त्या चादरा वगैरे धुतल्या मी. आणि आता चला आपण जाऊयात भाभीच्या रूममध्ये. तुम्हाला दाखवते किती पसारा आहे भाभीचा काढला आहे तो. तर बघूयात चला. तर बघा बाहेर कसं पावसाचं वातावरण झालं आहे. आणि इथं भाभीचं रूम आहे. लगेच अटॅच आहे आमची रूम. ह्या बाजूनी मावशीचा, ह्या बाजूनी भाभीचा आणि माझा मध्यभागी रूम आहे. तर हे बघा, बेडमधला पसारा सगळा भाभीने काढला होता आणि त्याच्या आतमध्ये इशू आणि सानू जाऊन बसली होती. आणि भाभी थोडी चिडचिड होत होती भाभीची, कारण पसारा भरपूर होता. मग दोघींनी मदत पण केली आवरायला. आणि आलो बाप्पाच्या इथं, म्हणजे मावशीच्या रूममध्ये. मावशीच्या इथं गणपती बाप्पा बसलेत आणि खूप छान असं डेकोरेशन केलं आहे बघा त्यांनी. घरच्या घरीच छोटासा असं मूर्ती आणली होती, छोटंसं डेकोरेशन होतं. आणि झाली संध्याकाळची वेळ, म्हणजे बाप्पाची जाण्याची वेळ. तर रिश्ता आणि शीतलला वाटलं साडी नेसू आपण, पण टॉपवरतीच साडी नेसली, ब्लाऊज नव्हता ना त्यांच्या मापाचा म्हणून. तर ठीक आहे, मग त्यांना नाही तेवढं आवडलं तर काढून टाकलं लगेच साडी, फोटो वगैरे काढले. आणि मग गेलो मावशीची इथं आरती करायला. तर मावशीची इथं त्यांची खूप पाहुणे मंडळ आली होती त्यांची इच्छे. ही मावशीची मुलगी आहे, म्हणजे त्याच्या दिराची मुलगी आहे. तर ह्यांनी केली होती आरती. तर थोडा वेळ लागला, म्हणजे आरती वगैरे त्यांना डिसाईड करायला का कोण करणार म्हणून. शेवटची आरती होती म्हटल्यावर दोघी जोडांनी करणार होते, त्यांचेच फॅमिली मेंबर. तर भरपूर शेजारी पाजारी सगळ्या आले होते, कारण अनंत चतुर्थीचा दिवस होता. मावशीने सगळ्यांना बोलवलं आरतीला. तसं बोलवायची गरज पण नाही पडली पाहिजे, आपण स्वतः जायला पाहिजे, कारण बाप्पा आहेत आपले. सर्वांच्या घरी येतात, सर्वांना खूप आनंद होतो बाप्पा येतात तेव्हा. आणि ते झालं, आरती झाली आणि मग ह्यांनी घेतला डान्स करायला. तर सगळ्यांना बोलवलं होतं डान्स करायला पण. आणि आमची इशिता नाचतच गेली नाचायला, तिला लय हाऊस आहे डान्सची. आणि तिने बोलवलं आपल्या मैत्रिणीलासुद्धा, शीतलला पण. आणि त्याच्यानंतर सगळ्या लेडीजसुद्धा करत होत्या. इशिता सारखी भाभीला बोलत होती, पण भाभीला नाही आवडत करायला. आणि सानू मदत करत होती नुसती, म्हणजे ती कशी छोटीशी आहे ना, मग तिला कसं डान्समध्ये कोणाच्या पाया बिया खाली आली म्हणून साईडला गेलं. तर इथं मी पण थोडीशी, मला तेवढं काही जमत नाही डान्स वगैरे करायला, नाचायला वगैरे. पण थोडं म्हटलं करूया आता, मावशी म्हणतो त्या करा म्हटलं. मग थोडंसं मी पण हातपाय हलवले माझे. तर इथं इशिताला खूप मज्जा आली बरं का करायची. तर आता झाली असं करता करता डान्स वगैरे करून 9:30 वाजले. 9:30 वाजले म्हटल्यावर विसर्जनाला खूप उशीर होत होता, म्हणून काका पण म्हणले का चला आता पण झालं. तर आता निघाले बाप्पा आपल्या घरी जायला. आणि बघता बघता कसा दिवस गेला अनंत चतुर्थीचा तर कळलंच नाही. आणि आता बाप्पा जातील तेव्हाच पुढच्या वर्षी लवकर येतील, म्हणून आम्ही तेवढं काही जास्त मनावर घेतलं नाही. आणि हे बघा, इच्छे बाप्पा निघाले आता, गणपती बाप्पा त्यांच्या पाठोपाठ एक निघाले. तर आता ही जातीन विसर्जन करायला. आणि आपण पण आजचा व्हिडिओ इथंच संपूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.